विद्यार्थी मित्रांनो, 10वीची अतिशय महत्त्वाची समजली जाणारी शालांत परीक्षा आता जवळ आलेली आहे। आपला सगळा अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे। बऱ्याच शाळांच्या सराव परीक्षा देखील झालेल्या आहेत। आता या मोजक्या वेळात आपला अभ्यास कसा करायचा आहे, रिव्हिजन कशी करायची, कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, असे अनेक प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतील। त्यासाठीच WGT आपल्या सगळ्यांसाठी एक इनोव्हेटिव्ह टूल घेऊन आलेला आहे, ते म्हणजे AMFM। त्याचा अर्थ होतो अ मूव टुवर्ड्स फॅन्टास्टिक मार्क्स। मराठी वाचन पाठ, एकूण गुण 80, वेळ 3 तास आणि एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 8। आता याचाच अभ्यास कसा करायचा आहे, काही इम्पॉर्टंट टिप्स आपण बघणार आहोत। एकूण धडे 12, एकूण कविता संतवाणी सहित 9, स्थूल वाचन 4। दर आठवड्याला आपल्याला 3 धडे, 2 कविता, 1 स्थूल वाचन याचा अभ्यास करायचा आहे। आता हा अभ्यास नक्की कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण बघूया। धडे अभ्यासताना खालील मुद्दे लक्षात घ्या। संपूर्ण धड्याचे वाचन, धड्याची योग्य प्रस्तावना, वस्तुनिष्ठ प्रश्न संदर्भासहित, 50 ते 60 शब्दातील उत्तरे, यातील प्रस्तावना, वस्तुनिष्ठ प्रश्न संदर्भासहित यांचे 2 वेळा वाचन झालेच पाहिजे व 50 ते 60 शब्दातील उत्तरे यातील प्रत्येक धड्यातील एका प्रश्नाचे उत्तर वेळ लावून आपण लिहिले पाहिजे। गद्य विभागावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न 1, प्रश्न 2 आणि एकूण गुण 22 असणार आहेत। पद्य विभाग अभ्यासताना खालील मुद्दे लक्षात ठेवावे। संपूर्ण कवितेचे वाचन, कवितेची योग्य प्रस्तावना, कवितेतील वस्तुनिष्ठ प्रश्न अर्थातच ऑब्जेक्टिव्ह्ज संदर्भासहित, 50 ते 60 शब्दातील उत्तरे, यातील प्रस्तावना, वस्तुनिष्ठ प्रश्न संदर्भासहित यांचे 2 वेळा वाचन झालेच पाहिजे व 50 ते 60 शब्दातील उत्तरे यातील प्रत्येक कवितेतील एका प्रश्नाचे उत्तर वेळ लावून लिहिणे अपेक्षित आहे। पद्य विभागावर आधारित प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि एकूण गुण 18 असणार आहेत। यापुढे स्थूल वाचनाचा विचार करताना आपण बघूया। रॅपिड रीडिंग स्थूल वाचन, संपूर्ण धड्याचे वाचन, धड्याची योग्य प्रस्तावना, धड्यातील एक दीर्घोत्तरी वेळ लावून लिहून पाहणे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्थूल वाचनाचे 4 धडे तुम्हाला आहेत। परीक्षेमध्ये 4ही वर एक एक प्रश्न विचारलाच जाणार आहे। सो अभ्यासाच्या सोयीसाठी आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपण कोणतेही 3च धडे योग्य रीतीने अभ्यासणार आहोत। या विभागातील धड्यांवर 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न लिहा किंवा एका धड्याचा सारांश लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न येतो। आपण मार्कांच्या दृष्टीने 2 प्रश्नांची उत्तरे लिहावीत। स्थूल वाचनावर आधारित प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 असून एकूण गुण 8 आहे। यापुढे व्याकरणाचा अभ्यास करताना खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या। समासाचे 4 प्रकार वाचणे, विग्रह आणि प्रकार लिहिणे यासाठी एकूण 2 गुण आहेत। वाक्य रूपांतर करणे, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक वाक्य परीक्षेमध्ये एकूण 2 गुण आहेत। वरील 4ही वाक्य रूपांतर प्रकाराचा सराव करणे अपेक्षित आहे। वाक्य वाचून अशुद्ध शब्द लेखन नियमानुसार शोधा, एकूण 2 गुण। वाक्यात शुद्ध केलेला शब्द अधोरेखित करावा। वाक्प्रचार वाक्यात उपयोग करणे हा प्रश्न प्रकार अभ्यास करताना पाठ्यपुस्तकाखालील स्वाध्यायामध्ये दिलेली उदाहरणे शांतपणे वाचावी, एकूण 4 गुण। विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचाराचा विचार करताना योग्य वाक्प्रचाराखाली अधोरेखित करणं अतिशय महत्त्वाचं आहे। अर्धा गुण यासाठी राखून ठेवलेला असतो। संपूर्ण व्याकरण विभाग एकूण 10 गुणांसाठी परीक्षेत विचारला जाणार आहे। लेखन विभाग, आठवड्यातून एकदा खालील प्रकार लिहावे।
पत्र, जाहिरात, वृत्तांत, निबंध कोणतेही 2 प्रकार, कथा, आठवड्यातून 2 वेळा खालील प्रकार वाचावे. पत्र, जाहिरात, वृत्तांत, निबंध कोणतेही 2 प्रकार, कथा, उतारावाचन. विद्यार्थी मित्रांनो, पत्र, जाहिरात, वृत्तांत हा पर्यायी प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मार्कांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पत्राचाच विचार करायचा आहे. उतारावाचन हाही प्रश्न संपूर्ण गुण आपल्याला मिळवून देतो, त्यामुळे त्याचा सुद्धा सराव घरी करणं अपेक्षित आहे. लेखन विभागावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8 आधारित असून एकूण 22 गुण आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवशीचे वेळापत्रक. द्वितीय भाषा मराठी विषयाचा पेपर सोमवार 23 मार्च 2015 रोजी आहे. 21 मार्च शनिवार सकाळ 8 ते 11 या वेळेत संदर्भासहितची उजळणी करणे. दुपारी 2 ते 4 या वेळेत कथालेखन, पत्रलेखन याचा सराव करणे. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत निबंध लेखनाचा सराव करणे. रात्री 9 ते 10 या वेळेत सगळ्या प्रस्तावना अभ्यासणे. 22 मार्च रविवारी सकाळी 8 ते 10 वस्तुनिष्ठ प्रश्नांची उजळणी करणे. सकाळी 11 ते 1 या वेळेत मोठे प्रश्न सराव करणे. दुपारी 3 ते 5 या वेळेत व्याकरणाचा अभ्यास करणे. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत स्थूल वाचनाचा अभ्यास करणे. 23 मार्च म्हणजेच परीक्षेच्या दिवशी सोमवारी सकाळी 7 ते 9:30 या वेळेत लेखन विभाग अभ्यासणे. आता परीक्षेच्या दिवशी पेपर लिहित असताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे गाळलेली जागा अधोरेखित करावी, पूर्ण वाक्यात उत्तर लिहावे, वाक्य शुद्ध करताना शुद्ध केलेल्या शब्दाला अधोरेखित करावे, वाक्यांचे प्रकार हा प्रश्न सोडवताना विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. उदाहरणार्थ प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, उद्गारवाचक इत्यादी. योग्य वाक्प्रचाराखाली अधोरेखित करावे. कथा लेखनामध्ये योग्य शीर्षक, तात्पर्य लिहिले आहे का हे तपासावे. निबंध लेखनामध्ये दिलेल्या मुद्द्यांचा वापर करावा. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. शुद्ध लेखन आणि अक्षर सुवाच्य असावे. विद्यार्थी मित्रांनो, वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. संपूर्ण 8 प्रश्न 3 तासात कसे सोडवायचे त्यात आपण पाहूया. प्रश्न 1 अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, गुण 4, वेळ 4 मिनिटं. प्रश्न 1 आ गाळलेल्या जागा भरा, गुण 3, वेळ 3 मिनिटं. प्रश्न 1 ई एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण 3, वेळ 3 मिनिटं. प्रश्न 2 अ संदर्भासहित स्पष्टीकरण गद्य विभागावर आधारित, गुण 3, वेळ 6 मिनिटं. प्रश्न 2 आ 50 ते 60 शब्दातील उत्तरे लिहा, गुण 9, वेळ 18 मिनिटं. प्रश्न 3 अ एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण 3, वेळ 3 मिनिटं. प्रश्न क्रमांक 3 आ गाळलेल्या जागा भरा, गुण 3, वेळ 3 मिनिटं. प्रश्न 4 अ संदर्भासहित स्पष्टीकरण करा, गुण 3, वेळ 6 मिनिटं. प्रश्न क्रमांक 4 आ 50 ते 60 शब्दातील उत्तरे लिहा, गुण 9, वेळ 18 मिनिटं. प्रश्न क्रमांक 5 अ आर क्वेश्चन्स, गुण 8, वेळ 20 मिनिटं. प्रश्न क्रमांक 6 ग्रामर बेस्ड क्वेश्चन, गुण 10, वेळ 15 मिनिटं. प्रश्न क्रमांक 7 अ उतारावाचन, गुण 4, वेळ 10 मिनिटं. प्रश्न क्रमांक 7 आ कथालेखन, गुण 4, वेळ 10 मिनिटं. प्रश्न 7 ई पत्रलेखन, गुण 4, वेळ 10 मिनिटं. प्रश्न क्रमांक 8 एसे रायटिंग, गुण 10, वेळ 20 मिनिटं. विद्यार्थी मित्रांनो, आपला संपूर्ण पेपर हा 165 मिनिटात लिहून झाला पाहिजे. 15 मिनिटं उत्तर पत्रिका पडताळण्यासाठी आपल्या हातात राहणार आहे. मला खात्री आहे की WGDचे हे AM/FM टूल आणि तुमचा आत्मविश्वास नक्कीच तुम्हाला यश मिळवून देणारा राहील. सगळ्यांना परीक्षेकरता ऑल दी बेस्ट.